PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 35. लेखिका प्राची सोळे. आजो, काय बोलला इन्स्पेक्टर, सांगा ना. मैथिली त्यांचे हात हातात घेत म्हणाले. दामोदर पंतांनी तिच्याकडे पाहिलं आणि मैथिली काही न समजल्यासारखी त्यांच्याकडे बघत होती. कथा पुढे सुरू. आजो, सांगा ना, इतकं शांत का बसलात. मैथिलीने त्यांच्या हातावर थोपटले. दामोदर पंतांनी दीर्घ श्वास घेतला. बाळा, 2 इनिशियल्स आहेत, SC. ही कुठली नावं आहेत, काहीच अंदाज येत नाहीये. असं कोण असू शकतं आजो. तिचा आवाज थरथरला. म्हणून म्हणतोय, अजून काही बोलायचं नाही. गोन्साल्विस प्रयत्न करतोय. मैथिली शांत बसली, पण मनातल्या मनात डोळ्यात प्रश्न होते. आजो तिला समजवण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. आदिराज कॉलिंग. तिने पटकन कॉल घेतला. हॅलो आदिराज, मी आजोबांकडे आले. हो, मला माहीत आहे. त्याचा आवाज जरा मंद होता. काय झालं. तिने पटकन ओळखले. अजून किती वेळ आहेस तिथे, त्याने विचारले. मी आता अजून 10-15 मिनिटात निघत आहे, तुम्ही बोला. ओके, मग मी तुला पिकअप करायला येतो, दोघे एकत्र जाऊ. हो चालेल, या 15 मिनिटात, मैथिली म्हणाली. तिने अर्जुनकडे पाहिलं. त्यांनी डोळ्यांनी संमती दिली. मैथिली, मी काय सांगतो ते नीट ऐक आणि समज. मला माहिती आहे तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि गोष्टी नीट हाताळतेस. आदिराजला यातलं काहीही कळतं नाही. सध्या आपणच अंधारात आहोत, त्यामुळे तुर्तास शांत राहणं महत्त्वाचं आहे. SC ही नावे कोणाची ते आठवायला हवं. जर काही समजलं तर मी तुला कॉल करेनच, ओके. आजू तिला समजावत बोलले. मी काही नाही सांगणार कोणाला, नॉर्मल वागेन, मैथिली हसून म्हणाली. पण आजो, तुम्ही शाळेत कधी येत आहेत. गोकाला घेऊन या. हो, परवापासून येतो. जसं जमेल तसं येत जाईन. डन, आता निघते. आदिराज येतोय, काळजी घ्या, चिंता करू नका, मी आहे ना, मैथिली प्रेमाने बोलली. आता सगळं काही तुझ्यासाठीच, त्यासाठीच उभा आहे, आजो हसले. गोका, आजूची काळजी घे आणि स्वतःची. मस्त छान पदार्थ बनवून खा. या वाक्यावर तिघेही हसले. मैथिली गेट बाहेर आली आणि आदिराज कार घेऊन आला. ती कारमध्ये बसली. हसून त्याच्याकडे पाहिलं. आदिराजही हसला, पण त्या हसण्यात दुःख वाटले. हॅलो, मूड ऑफ दिसतोय तुमचा, काय झालंय. थांब, बोलूया, असं म्हणत त्याने कार सरळ चौपाटीकडे वळवली. 15 मिनिटांच्या प्रवासात दोघे काही बोलले नाहीत, पण मैथिली खूप बेचैन झाली. आधीच एक टेन्शन दडपून होती, त्यात नवीन कुठलं संकट नको, तिचं मन म्हणत होते. कार पार्क करून दोघे उतरले. ऑड डे होता, त्यामुळे चौपाटीवर जास्त गर्दी नव्हती. एक बऱ्यापैकी निवांत जागा बघून दोघे बसले. समोर समुद्राच्या काळ्याशार पाण्याकडे बघताना जीव दडपत होता. लाटा जेव्हा किनाऱ्याला लागत होत्या तेव्हाच त्याची प्रकाशाने उजळलेली पाण्याची रेख दिसत होती. मध्येच अवशीत पाणी चंपून जाई. समुद्राच्या गाजेचा धीरगंभीर आवाज मानव किती क्षुद्र आहे हे दाखवत होता. आदिराज, काय पाहताय एवढं समुद्राकडे. डोळ्यांना फक्त काळोख दिसतोय आणि दूरवर ते दिवे टिमटिम करत आहेत ना, ती जहाजं आहेत, त्यांच्या प्रवासाला निघालेली. मैथिलीने संवाद सुरू करत म्हटले. किती छान बोलतेस, बोलत राहा फक्त. आदिराज, लुक ॲट मी. मैथिली त्याचा हात हातात धरत म्हणाली. काय झालंय, असं का बोलत आहात. मैथिली, ऑफिसमध्ये डॅडींशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं मला उद्या शिवापूरला जावं लागेल 7-8 दिवसांसाठी. मैथिलीचा हात थरथरला. काय, अचानक, पण इतकं अर्जंट काय काम आहे. आणि आपलं तर 2च दिवसांपूर्वी लग्न झालं आहे, मैथिली बोलली. मला कळतंय ते. मी आधी विरोध केला, नाही म्हटलं, पण ऑफिस वर्क आहे म्हणतात, महत्त्वाचे काम आहे, 7 दिवसांचाच प्रश्न आहे. डॅड ऐकायला तयारच नाही आहेत. मैथिली गप्पच. मैथिली, काही बोल ना. त्याचा आवाज मृदू झाला. आदिराज,
कामाचं महत्त्व मी जाणते. तुमच्या जाण्याला माझा विरोध नाही, पण निदान काही दिवसांनी तरी. मी माझं घर आज्जो सोडून आले. माझ्यासाठी सगळं नवीन आहे. मान्य, मॉम अगदी मायने करतात, पण तुमचा आधार आहे. काही बोलावंसं वाटलं तर काय करू? मला सगळं मान्य आहे मैथिली. आय नो यू आर स्ट्रॉंग गर्ल. हे 7 दिवस असे भरभर जातील. मग मी कुठे दूर जाणार नाही. प्रॉमिस? तुझ्या प्रीतीचं प्रॉमिस. तिचा हात हातात घेत आदिराज म्हणाला, मला भूक लागले आणि तुमची बॅग पॅक करायला मदतही करायची आहे. मैथिली हसली. चल मग जेवायला, तुझ्या आवडत्या ठिकाणी. कुठे? ताजमध्ये? ही डोळे मोठे करत बोलली. ऑफकोर्स, आणि कुठे? उठा बाईसाहेब, भूक तर मलाही लागली आहे, आदिराज म्हणाला. आणि घरी जेवण बनवले असेल ना? ऑफिसहून निघतानाच मॉमला सांगितले, आपलं जेवण नको करू. वाह, म्हणजे आधीच ठरवले होते तर. चला तर, मैथिली हसली. दोघे कारमध्ये बसले व कार हॉटेल ताजकडे धावू लागली. अहो, हे काय आहे? नंदिनीचा रागाने भरलेला आवाज विश्वनाथच्या कानावर आदळला. त्याने मान वर करून पाहिले. का? काय झाले? तुम्ही आधीला कुठे पाठवत आहात एवढ्या अर्जंटली? अच्छा, म्हणजे तुझ्या कानावर बातमी आली तर. कानावर आली म्हणजे? अहो, एकाच घरात राहतो आपण. उद्या मुलगा घरात नसणार तर ते मला समजणार नाही का? नंदिनी रागातच ओरडत होती. मग कंपनीच्या कामासाठी जातोय, तेही महत्त्वाचे काम आहे, विश्वनाथ थंडपणे बोलत होता. आहे ना, सगळी कामं महत्त्वाची आहेत, पण मुलाचं 2 दिवसांपूर्वी लग्न झालंय. मैथिली अजून पुरते रुळलीही नाही आहे आणि आधीला तुम्ही दूर पाठवत आहात. दुसरे कोणी काम करत नाही का आपल्याकडे? राकेश आहे. नंदिनी. एवढा वेळ तिचं ऐकत असलेला विश्वनाथ चढ्या आवाजात बोलला. हे बघ, बिझनेसमध्ये काय करायचं आहे काय नाही, कोणाला कुठे पाठवायचे हे मी ठरवतो आणि मीच ठरवणार. कुणाचे फुकटचे सल्ले नकोत. ज्याला जेवढं जमतं त्याने तेवढंच काम करायचे, समजलं? हा सरळ नंदिनीला इशारा होता. हो, माहिती ना ते, पण मी आई आहे आणि स्वतःच्या मुलाच्या सुखासाठी बोलते. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? नुसता बिझनेस, पैसा किती कमवाल, थोडी माणसंही कमवायला शिका. नंदिनी, इनफ इज इनफ. विश्वनाथ कडाडला. आता यापुढे एक शब्दही नाही. ठीक आहे, मीही तुम्हाला निक्षून सांगते, हे पहिलं आणि शेवटचं. आधीला असं लांब पाठवत आहात, नंतर मात्र मी पाठवू देणार नाही, याद राखा. नंदिनीही तेवढ्याच रोखठोकपणे बोलली आणि रागाने स्टडीमधून बाहेर पडली. विश्वनाथ जाणाऱ्या नंदिनीकडे बघत होता. मूर्ख आई, काय अक्कल आहे म्हणे नंतर पाठवणार नाही. अगं, पण आदिराज एकदा शिवापूरला गेल्यावर त्याला इथे कधी आणायचं हे मीच ठरवणार. तिथे त्याला कामात कसं गुंतवायचं ते मी बघतो. विश्वनाथ गालात हसत होता. नंदिनीचा एकीकडे रागही येत होता आणि तिच्यावर हसूही येत होते. जोपर्यंत शिवांजली शाळेचं काम होत नाही तोपर्यंत आदिराज इथे नसणार. आता ती वेळ आले त्याला फोन करून ही बातमी देण्याची. खूप दूर राहिला माझ्यापासून, आता त्याला परत आणेन. विश्वनाथ सिगारचे धुराचे वलय उंच हवेत सोडत विचार करत होता. आता कोण आहे ही रहस्यमय व्यक्ती आणि विश्वनाथ कोणाला आणणार आहे? तेव्हा ऐकायला विसरू नका. क्रमश कथा ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करा, प्रेम करा. मनपूर्वक धन्यवाद.